2025 या वर्षाचा समारोप झालेला आहे. 2025 या वर्षाला आम्ही निरोप दिलेला आहे आणि 2026 या नवीन वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे. आज या नवीन वर्षाच्या निमित्ताने जे देवाचं वचन मी आपल्याकडे आणत आहे, माझा विषय आहे नवीन वर्षामध्ये नवीन आशेचा संदेश. नवीन वर्षामध्ये नवीन आशेचा संदेश. 2026 या नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे आणि या 2026 वर्षामध्ये परमेश्वराचा नवीन आशेचा संदेश तुमच्यासाठी माझ्यासाठी आहे. कदाचित 2025 वर्षामध्ये जीवन जगत असताना आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये नाना प्रकारचे चॅलेंजेस आले असतील, संकट आले असतील, समस्या आल्या असतील, निराशा आल्या असतील. 2025 वर्षामध्ये आमच्या जीवनामध्ये आर्थिक टंचाई आलेली असेल, नको त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडलेल्या असतील. कदाचित 2025 या वर्षामध्ये आम्हाला असं वाटत असेल की हे जे माझं जीवन आहे, माझं जीवन एका वृक्ष भूमीसारखं झालेलं आहे, एका वाळवंटासारखं झालेलं आहे. माझं जीवन कुठेतरी थांबलेलं आहे. माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची आशा नाही, माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा आनंद नाही, माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची शांती नाही. एक पराभूत म्हणून तुम्ही 2025 वर्षामध्ये तुमचं जीवन जगलेले असाल. तुम्हाला असं वाटत असेल की माझं जीवन कुठेतरी थांबलेलं आहे. परंतु या 2026 वर्षामध्ये तुम्ही असा विचार करू नका. अनेकांना वाटत असेल 2025 वर्षामध्ये त्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये घडलेल्या आहे, तशाच प्रकारचं जीवन माझं 2026 वर्षामध्ये असणार. ज्याप्रमाणे 2025 वर्षामध्ये माझ्या जीवनामध्ये दुःख, निराशा, अडचणी, कठीण परिस्थिती आली, माझ्या जीवनामध्ये चॅलेंजेस आले, माझ्या जीवनामध्ये अपयश आलं, त्याच गोष्टी 2026 मध्ये देखील माझ्या जीवनामध्ये घडणार आहे. अनेकांना असं वाटत असेल की 2025 वर्षामध्ये आमचं जीवन एका वृक्षभूमीसारखं, एका वाळवंटासारखं होतं आणि तसंच जीवन आमचं 2026 वर्षामध्ये असणार आहे. परंतु लक्षात घ्या, या नवीन वर्षामध्ये परमेश्वराचा नवीन वर्षामध्ये नवीन आशेचा संदेश आज आमच्या प्रत्येकासाठी आहे. या नवीन वर्षामध्ये परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की हे नवीन वर्ष आमच्यासाठी एक आशीर्वादाचं, आमच्यासाठी एक चमत्काराचं, आमच्यासाठी भरभराटीचं आणि आमच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी घडण्याचं हे वर्ष आहे. किती लोकांना असं वाटतं की 2026 वर्ष माझ्यासाठी आशीर्वादाचं असावं? किती लोकांना वाटतं की 2026 वर्ष माझ्यासाठी एक चमत्काराचं वर्ष असावं? या 2026 वर्षामध्ये आमचे सर्व संकल्प पूर्ण व्हावे, आमचे मनोरथ पूर्ण व्हावे, आम्ही जीवनामध्ये पुढे जावं. किती लोकांना वाटतं? आम्हा प्रत्येकाला असं वाटतं. प्रियांनो, मला सांगू द्या, जर तुम्ही आजच्या या वचनाकडे आपलं लक्ष केंद्रित केलं, आजचं वचन तुम्ही ग्रहण केलं आणि त्या वचनाप्रमाणे या 2026 वर्षामध्ये तुम्ही आचरण करायला सुरुवात केली, तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की हे 2026 वर्ष तुमच्यासाठी एका आशीर्वादाचं कारण बनणार आहे. या 2026 वर्षामध्ये तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडणार आहे. या 2026 वर्षामध्ये तुमच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी घडणार आहे. आणि म्हणून आजचं जे देवाचं वचन आहे ते अंगीकारा, ते स्वीकार करा आणि त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करा. जो शास्त्रभाग आपल्या पुढे वाचण्यात आलेला आहे, यशायाचं पुस्तक, याचा 43वा अध्याय आणि वचन 18 ते 19 मी पुन्हा आपल्यासाठी वाचतो. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, पूर्वीच्या गोष्टींची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. पहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे, आता ती उद्भवत आहे. तुम्ही ती पाहणार नाही काय? मी अरण्यात सडक करीन, मरुभूमीत नद्या वाहवीन. या ठिकाणी ही आशेची वचनं आम्हाला पाहायला मिळत आहे. यशया संदेष्टा ही भविष्यवाणी बंदिवासामध्ये असलेल्या
यहुदी लोकांसाठी करत आहे. जे यहुदी लोक अनेक वर्षांपासून बाबेलमध्ये गुलामगिरीमध्ये आहे, त्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे, निराशा आहे, त्यांच्या जीवनामध्ये अपयश आहे. अनेकांना असं वाटत आहे की त्यांचं जीवन आता थांबून गेलेलं आहे, ते पुन्हा कधीच आपल्या देशामध्ये जाऊ शकत नाही, ते पुन्हा कधी आपल्या घरी जाऊ शकत नाही, ते पुन्हा कधी आपल्या लोकांना भेटू शकत नाही. अशा निराशेच्या अवस्थेमध्ये असताना, अशा कठीण परिस्थितीमध्ये असताना यशया देवाचं आशेची वचनं त्यांना सांगत आहे. तो म्हणत आहे, पूर्वी त्या गोष्टींची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. पहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे, आता ती उद्भवत आहे. तुम्ही ती पाहणार नाही काय? मी अरण्यात सडक करीन, मी मरुभूमीत नद्या वाहवीन. या ठिकाणी वचन 18 मध्ये यशया पहिली गोष्ट सांगत आहे आणि यशया संदेष्टा म्हणत आहे, पूर्वीच्या गोष्टींची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. माझा आजचा पहिला मुद्दा आहे, या नवीन वर्षामध्ये परमेश्वराचं वचन आज तुम्हाला आणि मला सांगत आहे की तुम्ही भूतकाळाला भूतकाळामध्ये ठेवा. तुम्ही भूतकाळाला भूतकाळामध्ये ठेवा. यशया संदेष्टा त्या बंदिवासातील यहुदी लोकांना सांगत आहे की तुम्ही तुमचा जो भूतकाळ आहे, तुमच्या ज्या जुन्या गोष्टी आहे, त्या जुन्या मनातील गोष्टी आहे, त्या काढून टाका. भूतकाळाला भूतकाळामध्ये विसरून जा. प्रियांनो, ते यहुदी लोक बाबेलमध्ये गुलामगिरीमध्ये होते. त्यांच्या जीवनामध्ये दुःख होतं, त्यांच्या जीवनामध्ये निराशा होती, त्यांच्या जीवनामध्ये अपयश होतं. कठीण परिस्थितीमधून ते जीवन जगत होते आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांचं लक्ष जुन्या गोष्टींकडे लावलेलं होतं. कोणत्या जुन्या गोष्टींकडे? की भूतकाळामध्ये कशा प्रकारे परमेश्वराने त्यांना विजय दिला, कशा प्रकारे देवाने इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर आणलं, त्या फारोचा पराभव केला, त्या मिस्र देशाच्या विजयाबद्दल, त्या कनान देशामध्ये गेल्यानंतर तिकडच्या लोकांना पराभूत करून तो कनान देश मिळवला, त्या विजयाबद्दल. फक्त कनान आणि मिस्र देशातील विजयांबद्दलच नव्हे, तर जे अनेक विजय परमेश्वराने त्यांना दिलेले होते, त्या विजयांचा विचार ते आपल्या मनामध्ये करत होते. हे इस्रायल लोक, हे यहुदी लोक त्या जुन्या काळातील विजयांबद्दल, देवाने जे वैभव त्यांना दिलेलं होतं, देवाने जो आशीर्वाद त्यांना दिलेला होता, त्या वैभवाबद्दल, त्या आशीर्वादाबद्दल ते भूतकाळामध्ये रमलेले होते. यशया संदेष्टा त्यांना सांगत आहे, भूतकाळाला तुम्ही भूतकाळात ठेवा. तुम्ही पूर्वीच्या गोष्टींची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. जो विजय तुम्हाला भूतकाळामध्ये मिळालेला आहे, जे वैभव तुम्हाला भूतकाळामध्ये मिळालेला आहे, जे आशीर्वाद तुम्हाला भूतकाळामध्ये मिळालेले आहे, त्याचा सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणताच उपयोग होणार नाही. जे बंदिवासातील यहुदी लोक होते, ते भूतकाळामध्ये गुंतलेले होते. त्यांचं लक्ष भूतकाळातील त्यांच्या अपयशाकडे होतं. त्यांनी भूतकाळामध्ये कशा प्रकारे त्यांच्या वाट्याला अपयश आलं, त्यांनी कशा प्रकारे देवाच्या विरुद्ध बंड केलं, ते कशा प्रकारे देवाच्या विरुद्ध गेले, या अपयशामध्ये, या कठीण परिस्थितीकडे त्यांचं लक्ष लागलेलं होतं. ते त्यांना स्वतंत्र केलं, परंतु यहुदी लोकांनी स्वतःसाठी राजा मागितला की तू आम्हाला राजा दे, आणि त्या राजाने त्यांची दिशाभूल केली आणि तो राजा त्यांना वेगळ्या दिशेने घेऊन गेला. देवाने त्यांना मंदिर दिलं उपासनेसाठी, आणि त्यांनी देवाचं मंदिर सोडून दिलं, जिवंत देवाला सोडून दिलं, आणि ते मूर्तीपूजेच्या मागे, वेगवेगळ्या दैवतांच्या मागे लागले. देवाने त्यांना नियमशास्त्र दिलं, देवाने त्याचं जिवंत वचन त्यांना दिलं, आणि ते नियमशास्त्र त्यांनी बाजूला गुंडाळून देऊन त्या आज्ञांचा त्यांनी भंग केला, आणि ते आपल्या मनाने स्वैचारी जीवन, अनैतिक जीवन ते जगू लागले. देवाने त्यांना आशीर्वादित केलं, देवाने त्यांना फलद्रूप केलं, आणि ते सर्व देवाचे उपकार विसरले आणि पापामध्ये आपलं जीवन जगू लागले.
ते विचार करू लागले की कशा प्रकारे भूतकाळामध्ये आम्ही देवाच्या विरुद्ध वागलो, आम्ही देवाला सोडून दिलं, आमच्या वाट्याला कसं अपयश आलं. आणि यशया संदेष्टा त्यांना सांगत आहे, जुन्या काळातील गोष्टी विसरून जा, तुमचं अपयश विसरून जा, तुम्ही देवाच्या विरुद्ध बंड केलेलं आहे ते विसरून जा, तुम्ही आज्ञाभंग केलेला आहे ते तुम्ही विसरून जा. तुमच्या भूतकाळाला तुम्ही भूतकाळामध्ये ठेवा. प्रियजनांनो, ही भविष्यवाणी हजारो वर्षापूर्वी करण्यात आलेली आहे, परंतु आजही देवाचं जिवंत वचन हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी जिवंत आहे. आणि हे देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की या 2024 वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे आणि या 2024 वर्षामध्ये वावरत असताना आम्ही आमच्या भूतकाळाला भूतकाळामध्ये जमा करून टाकलं पाहिजे. आमचा भूतकाळाला आम्ही भूतकाळामध्ये ठेवलं पाहिजे. आम्ही जुन्या गोष्टी आमच्या मनामध्ये आणल्या नाही पाहिजे. परंतु मला तुम्हाला एक सांगू द्या, मनुष्याला भूतकाळामध्ये जगायला आवडतं. सहजासहजी आमचा भूतकाळ बाजूला ठेवून आम्ही आमचं जीवन जगू शकत नाही. कधी कधी भूतकाळापासून पुढे जाणं अतिशय कठीण असतं. आज तुम्ही या ठिकाणी 2026 वर्षामध्ये या ठिकाणी आलेले आहात. मी देखील या ठिकाणी 2026 वर्षामध्ये आपल्या समोर आहे. आम्ही नवीन वर्ष साजरा करत आहोत, परंतु आमच्या मनामध्ये 2025 वर्षाच्या जखमा आहेत, अपयश आहे, पश्चाताप आहे. आम्ही आमच्या मनामध्ये विचार करत आहे की कशा प्रकारे 2025 वर्षामध्ये आम्हाला लोकांनी जखमा दिल्या, कशा प्रकारे लोकांनी आम्हाला अपमानित केलं, कशा प्रकारे माझ्या वाट्याला दुःख आलं, माझ्या जीवनामध्ये समस्या आल्या, माझ्या जीवनामध्ये अपयश आलं. जरी आम्ही नवीन कपडे घालून आम्ही या देवाच्या मंदिरामध्ये नवीन वर्ष साजरं करायला आलेलो आहोत, परंतु आमच्या मनामध्ये भूतकाळातील गोष्टी आहेत. आणि त्या भूतकाळातील गोष्टी आमच्या मनामध्ये असल्यामुळे आमच्या चेहऱ्यावरती आनंद नाही आहे. आमच्या मनामध्ये दुःख आहे, आमच्या मनामध्ये निराशा आहे, आमचं मन अस्वस्थ आहे, आमचं मन निराशेमध्ये आहे. कारण की आम्ही भूतकाळाला अजूनही आमच्या डोक्यामध्ये ठेवलेलं आहे. प्रियजनांनो, जेव्हा आम्ही भूतकाळामध्ये जगतो तेव्हा आम्ही एका कैदेमध्ये, एका तुरुंगामध्ये असतो. मी पुन्हा रिपीट करतो, जेव्हा आम्ही भूतकाळामध्ये जीवन जगतो तेव्हा आम्ही एका प्रकारच्या कैदेमध्ये, एका प्रकारच्या तुरुंगामध्ये जीवन जगत असतो. भूतकाळातील गोष्टी आमच्या समोर एका तुरुंगासारख्या, एका कैदेसारख्या असतात आणि त्या गुलामगिरीमध्ये आम्ही आमचं जीवन जगत असतो. मला सांगा, जे लोक कैदेमध्ये आहेत ते कधी आनंदी असतात का? नाही. त्यांच्या जीवनामध्ये दुःख, निराशा, अस्वस्थता या गोष्टी असतात. जर तुम्ही आणि मी आम्ही भूतकाळामध्ये जीवन जगत आहोत तर तुमच्या जीवनामध्ये देखील दुःख, निराशा, अस्वस्थता आहे. जरी तुम्ही नवीन कपडे परिधान केलेले आहे, परंतु तुमच्या जीवनामध्ये दुःख, निराशा, अस्वस्थता आहे. देवाचं वचन सांगत आहे, भूतकाळाला भूतकाळामध्ये ठेवा. आम्ही त्या भूतकाळाच्या कैदेमधून बाहेर निघावं, त्या भूतकाळाच्या गुलामगिरीमधून बाहेर निघावं. अनेक वर्षांपासून तुम्ही आणि मी आम्ही त्या भूतकाळामध्ये जीवन जगत आहोत. अनेक वर्षांपासून तुमचं आणि माझं जीवन त्या भूतकाळाच्या कैदेमध्ये, त्या तुरुंगामध्ये आहे. आणि म्हणून तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अस्वस्थता आहे, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये निराशा आहे, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये दुःख आहे. देवाचं वचन या नवीन वर्षामध्ये तुम्हाला आणि मला सांगत आहे की त्या भूतकाळाला भूतकाळामध्ये ठेवा. देवाचं वचन या नवीन वर्षामध्ये तुम्हाला आणि मला सांगत आहे की त्या भूतकाळाच्या तुरुंगामधून, त्या भूतकाळाच्या कैदेमधून स्वतःला बाहेर काढा, मुक्त व्हा, स्वतंत्र व्हा. आणि या नवीन वर्षामध्ये ती देवाची खरी शांती, देवाचा आनंद आहे तो तुमच्या जीवनामध्ये तुम्ही उपभोगा. प्रियांनो, देवाचं वचन तुम्हाला सांगत आहे की स्वतःला त्या भूतकाळापासून मुक्त करा, त्या तुरुंगामधून, त्या कैदेमधून स्वतःला मुक्त करा आणि एक स्वतंत्र आनंदी जीवन जगा. अनेक वेळेस भूतकाळातील गोष्टी आमच्या मनामध्ये असतात
आणि मग आमच्या मनामध्ये राग असतो, आमच्या मनामध्ये दोष असतो. परंतु या नवीन वर्षामध्ये देवाचं वचन तुम्हाला मला सांगत आहे की कोणाबद्दल जर आमच्या मनामध्ये राग आहे, आम्ही कोणाबद्दल जर दोष देत असू, आम्ही येशूच्या नावामध्ये तो राग, तो दोष सोडून द्यावा आणि या नवीन वर्षामध्ये आम्ही आमचा भूतकाळ विसरून जावा. जुन्या गोष्टी आम्ही सोडून द्याव्या. आम्ही मागील गोष्टी मनामध्ये आणू नये. प्रियांनो, आम्ही चालत असताना किंवा रनिंग करत असताना आम्ही समोर बघतो, आम्ही समोर बघून धावत असतो, आम्ही समोर बघून चालत असतो. परंतु विचार करा, मी धावत असताना जर मी मागे बघू लागलो आणि मागे बघून मी धावू लागलो तर काय होईल? मी पडून जाईल, कुठेतरी मला ठेच लागेल, कुठेतरी मी कशाला तरी धडकून जाईल. मी साधं चालत असताना देखील मी मागे वळून बघितलं तर मला व्यवस्थित चालता येणार नाही. त्या दिशेने मला जायचं आहे, त्या दिशेने मला जाता येणार नाही. त्याचप्रमाणे आमच्या जीवनामध्ये देखील असंच आहे की जर आम्ही भूतकाळामध्ये बघत आहोत, आम्ही भूतकाळामध्ये आहोत, आम्ही मागील गोष्टींकडे बघत आहोत, आम्ही जुन्या गोष्टी आठवत आहोत, तर जुन्या गोष्टींकडे बघत असताना, भूतकाळामध्ये बघत असताना आम्ही पुढे जाऊ शकणार नाही. तुमच्यामध्ये कितीही क्षमता आहे, तुमच्यामध्ये कितीही टॅलेंटेड आहे, तुम्ही कितीही ज्ञानी आहात, परंतु जर तुमचं लक्ष त्या भूतकाळाकडे लागलेलं आहे, त्या भूतकाळाच्या कैद्यामध्ये तुम्ही आहे, तर तुम्ही कधीच तुमच्या क्षमतेपर्यंत पोहोचू शकणार नाही. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमचे गोल कधीच प्राप्त करू शकणार नाही. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. आणि म्हणून परमेश्वराचं वचन सांगत आहे की आम्ही आमच्या भूतकाळाला भूतकाळामध्ये ठेवावं. या जगामध्ये धावत असताना, या जगामध्ये चालत असताना आम्ही मागे बघू नये, तर आम्ही समोर बघावं. प्रियांनो, आज परमेश्वराचं वचन तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे की आम्ही भूतकाळामध्ये ठेवावं. जर आम्ही भूतकाळामध्ये ठेवणार आहोत, आम्ही मागील गोष्टी विसरणार आहोत, आम्ही जुन्या गोष्टींची आठवण करणार नाही, तर मला सांगू द्या, या नवीन वर्षामध्ये 365 दिवस तुम्ही आनंदी, सुखी, समाधानी राहाल. तुमच्या चेहऱ्यावरती हास्य असेल, तुमच्या जीवनामध्ये आनंद असेल. आणि म्हणून देवाचं वचन या सकाळच्या प्रसंगी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे की आम्ही आमच्या भूतकाळामध्ये विसरून जावं. 19 मध्ये ह्याचे या संदेश म्हणतो, पहा मी एक नवीन गोष्ट करणार आहे, आताच ती उद्भवत आहे, तुम्ही ती पाहणार नाही काय? या ठिकाणी याचे या संदेशचा बंदिवासातील यहुदी लोकांना सांगत आहे की परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये नवीन गोष्ट करत आहे आणि आताच ती उद्भवत आहे, तुम्ही ती पाहणार नाही का? माझा आजचा जो दुसरा मुद्दा आहे, 2026 वर्षामध्ये आम्ही वर्तमान काळाकडे आमचं लक्ष केंद्रित करावं. 2026 या नवीन वर्षामध्ये आम्ही वर्तमान काळाकडे आमचं लक्ष केंद्रित करावं. यशया संदेष्टा या ठिकाणी बंदिवासातील यहुदी लोकांना सांगत आहे की तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर नवीन गोष्ट करत आहे, तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर अद्भुत कार्य करत आहे, तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर चमत्कार करत आहे आणि आता ते उद्भवत आहे, तुम्ही ते पाहणार नाही का? तुमच्या वर्तमान काळामध्ये, तुमच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये नवीन गोष्ट करत आहे. आणि म्हणून तुम्ही भूतकाळामध्ये जीवन जगू नका, भूतकाळातील गोष्टी मनात आणू नका, तुम्ही मागील गोष्टींकडे बघू नका, तुम्ही जुन्या गोष्टी विसरून जा आणि या वर्तमान काळामध्ये तुम्ही देवाकडे आपलं लक्ष केंद्रित करा. तुम्ही त्या देवाकडे आपलं लक्ष केंद्रित करा, त्या देवाला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ग्रहण करा. त्या देवाच्या सानिध्यात, त्या देवाच्या सहवासामध्ये या, म्हणजे परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये त्या अद्भुत गोष्टी करणार आहे, त्या तुम्हाला पाहायला मिळतील. या 2026 वर्षामध्ये परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे की या 2026 वर्षामध्ये आम्ही आमचं लक्ष आमच्या वर्तमानाकडे लावलं पाहिजे. आम्ही त्या वर्तमान काळाकडे आमचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आमचा भूतकाळ, जुन्या गोष्टी, मागील गोष्टी आम्ही विसरून गेल्या पाहिजे आणि आमचं लक्ष त्या वर्तमान काळाकडे असावं.
कारण या वर्तमान काळामध्ये, या नवीन वर्षामध्ये परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी करणार आहे. तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये नवीन गोष्टी करणार आहे. तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये चमत्कार करणार आहे. त्या देवाला तुम्ही तुमचं जीवन दिलं, त्या देवाजवळ तुम्ही खराखुरा पश्चाताप केला, तर तो देव या क्षणाला तुमच्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात करणार आहे. तुमचे जे मनोरथ आहे, तुमचे जे संकल्प आहे, तुम्हाला जीवनामध्ये जे करिअर करायचं आहे, तुम्हाला जीवनामध्ये जी उंचाई गाठायची आहे, जर तुम्ही तुमचं जीवन या वर्तमान काळामध्ये परमेश्वराच्या स्वाधीन केलं, तर तो देव या वर्तमान काळामध्ये तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करणार आहे. देवाचं वचन सांगत आहे की आता ते उद्भवत आहे. जर तुम्ही खराखुरा पश्चाताप केलेला आहे, तुम्ही तुमचं समर्पण देवाला केलेलं आहे, तर देव या क्षणाला तुमच्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात करणार आहे. आणि तो आमच्या वर्तमान काळामध्ये, आमच्या जीवनामध्ये नवीन गोष्टी करणार आहे, आमच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी करणार आहे. प्रियांनो, जेव्हा आम्ही एखादं बी जमिनीमध्ये पेरतो आणि त्यावरती पाणी टाकतो आणि आम्ही वाट बघतो, 4-5 दिवस त्या ठिकाणी काहीच होत नाही आणि नंतर एक लहानसा अंकुर बाहेर येतो आणि मग त्यापासून रोप तयार होतं. परंतु 4-5 दिवस आम्हाला त्या ठिकाणी कोणतीच हालचाल दिसत नाही. परंतु प्रत्यक्षात असं नाही आहे. आम्ही त्या जमिनीच्या खाली बघू शकत नाही. जेव्हा एखादा दाणा, एखादा बी जमिनीमध्ये पेरण्यात येतं, त्यावर पाणी टाकण्यात येतं, तेव्हापासून त्या बी मध्ये एक प्रक्रिया सुरू होते, एक क्रिया सुरू होते आणि हळूहळू त्याचं कवच फुटू लागतं आणि त्याच्यामधून एक मूळ बाहेर निघतं. ते मूळ मोठं होतं, त्याला अनेक उपमुळं येतात आणि मग नंतर त्या ठिकाणी अंकुर येतो. देवाचं वचन सांगत आहे की परमेश्वर देखील असंच अद्भुत कार्य तुमच्या जीवनामध्ये करणार आहे, नवीन गोष्टी तुमच्या जीवनामध्ये करणार आहे आणि आता ते उद्भवत आहे. आता त्या गोष्टी सुरू झालेल्या आहे आणि हे पाहण्यासाठी आम्हाला देवाच्या सानिध्यात, त्याच्या सहवासामध्ये राहावं लागेल. त्या देवाला या नवीन वर्षामध्ये आमच्या जीवनामध्ये प्रायोरिटी द्यावी लागेल. त्या नवीन वर्षामध्ये त्या देवाच्या सहवासामध्ये आम्ही आलो पाहिजे, त्या देवाच्या संपर्कामध्ये आम्ही आलो पाहिजे. याकोबाचे पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 8 मध्ये काय म्हटलं आहे? देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. या नवीन वर्षामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे की आम्ही देवाच्या जवळ आलो पाहिजे, म्हणजे देव आमच्या जवळ येईल. मत्तेकृष्ण वर्तमान याचा 6वा अध्याय आणि वचन 33 मध्ये काय म्हटलेलं आहे? तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. म्हणजे या वर्तमान काळामध्ये तुम्हाला आणि मला देवाच्या सानिध्यात, देवाच्या सहवासामध्ये जायचं आहे. हा वर्तमान काळ आम्हाला देवाच्या सामर्थ्यशाली हातामध्ये सोपवायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही आणि मी या वर्तमान काळाकडे आमचं लक्ष केंद्रित करू, तेव्हा तुम्ही आणि मी हा वर्तमान काळ देवाच्या हातामध्ये समर्पित करू, तेव्हा तुम्ही आणि मी परमेश्वराला आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान देऊ, तेव्हा परमेश्वर आमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करेल. तो आमच्या जीवनामध्ये नवीन गोष्टी करेल. तो आमच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी करेल. ज्या गोष्टींची आम्ही कल्पना केलेली नसेल, त्या गोष्टी या नवीन वर्षामध्ये आमच्या जीवनामध्ये घडणार आहे. आणि म्हणून प्रियांनो, या 2026 वर्षामध्ये परमेश्वराचं वचन तुमच्यासाठी माझ्यासाठी आहे की या नवीन वर्षामध्ये आम्ही आमचं लक्ष त्या वर्तमान काळाकडे केंद्रित करावं. या नवीन वर्षामध्ये हा वर्तमान काळ आम्ही देवाच्या सामर्थ्यशाली हातामध्ये सोपवून द्यावा. या नवीन वर्षामध्ये आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये, त्याच्या सहवासामध्ये असावं. आणि जेव्हा आम्ही आमचा वर्तमान काळ त्या देवाच्या सामर्थ्यशाली हातामध्ये देऊ, मला सांगू द्या, तो देव आता तुमच्या जीवनामध्ये नवीन गोष्टी करायला सुरुवात करणार आहे. तो देव तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करणार आहे. तो देव तुमच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार करणार आहे. प्रियांनो, वचन 19 मध्ये यशाया संदेशा पुढे म्हणतो, मी अरण्यात सडक करीन, मरुभूमीत नद्या वाहवीन. यशाया संदेशा या ठिकाणी बंदिवासातील यहुदी लोकांना सांगत आहे, मी अरण्यामध्ये सडक करीन, मी मरुभूमीत नद्या वाहवीन. माझा तिसरा मुद्दा आहे, भविष्य काळामध्ये देवाचे अद्भुत चमत्कार अनुभवा.
या 2026 वर्षामध्ये तुम्ही आणि मी भविष्य काळामध्ये देवाचे अद्भुत चमत्कार आपल्या जीवनामध्ये अनुभवा. जर तुम्ही आणि मी आम्ही आमचा वर्तमान काळ देवाच्या हातामध्ये सोपवून दिलेला आहे, या वर्तमान काळामध्ये आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये देवाच्या सहवासामध्ये आहे, तर नक्कीच आमचं जे भविष्य आहे ते उज्ज्वल आहे, आमचं भविष्य आहे ते आशीर्वादित आहे. आमच्या भविष्यामध्ये परमेश्वर अद्भुत गोष्टी करणार आहे, चमत्कार करणार आहे. ज्या गोष्टींची तुम्ही कधी अपेक्षा केलेली नसेल त्या अद्भुत गोष्टी परमेश्वर या नवीन वर्षामध्ये या भविष्य काळामध्ये तुमच्या जीवनामध्ये करणार आहे. तुमच्या वृक्षभूमीमध्ये नद्या वाहतील, तुमच्या अरण्यामध्ये परमेश्वर रस्ता तयार करेल. या ठिकाणी यशया संदेष्टा ही भविष्यवाणी बंदिवासातील यहुदी लोकांसाठी करत आहे. जे यहुदी लोक बाबेलमध्ये अनेक वर्षांपासून बंदिवासामध्ये आहे आणि त्यांना वाटत आहे की ते कधीच आपल्या घरी जाऊ शकत नाही, आपल्या देशामध्ये जाऊ शकत नाही. त्या लोकांसाठी यशया संदेष्टा देवाचं वचन सांगत आहे आणि तो म्हणत आहे की परमेश्वर तुमच्यासाठी अरण्यामध्ये सडक तयार करेल आणि या मरुभूमीमधून नद्या वाहतील. बाबेल ते यरुशलेम यांचा विचार केला तर बाबेल ते यरुशलेम यामधील अंतर हे 850 ते 900 किलोमीटर आहे. आणि या अंतरामध्ये सगळीकडे घनदाट अरण्य आहे, जंगल आहे, त्या ठिकाणी वाळवंट आहे, त्या ठिकाणी वृक्षभूमी आहे, त्या ठिकाणी मरुभूमी आहे. आणि देवाचं वचन यशया संदेशाच्या द्वारे त्या बंदिवासातील यहुदी लोकांना सांगत आहे की या 850 ते 900 किलोमीटरचा जो प्रवास आहे, जो अरण्याचा प्रवास आहे, जो वाळवंटाचा प्रवास आहे, जो वृक्षभूमीचा प्रवास आहे, यामध्ये परमेश्वर तुमच्यासाठी रस्ता तयार करणार आहे. हालेलुया. देव सांगत आहे की मी तुमच्यासाठी त्या अरण्यामध्ये रस्ता तयार करेल. त्या बाबेलच्या गुलामगिरीमधून निघून त्या यरुशलेम मध्ये जाण्यासाठी मी तुमच्यासाठी 850 ते 900 किलोमीटरचा रस्ता तयार करणार आहे. तो म्हणत आहे मी या मरुभूमीमध्ये या वृक्षभूमीमधून नद्या वाहवणार आहे, यासाठी की तुम्हाला मुबलक पाणी मिळावं, तुम्हाला अन्न मिळावं, तुमची काळजी घेतल्या जावी. किती सुंदर आशादायी देवाची वचनं या ठिकाणी यशया संदेष्टा त्या बंदिवासातील लोकांना सांगत आहे. प्रियांनो, जर विचार करा, आम्हाला पायी पायी अमरावतीवरून अकोल्याला जायचं आहे. अकोला किती किलोमीटर आहे? समजा 100 किलोमीटर आहे. जर 100 किलोमीटर आम्हाला प्रवास करायचा आहे, आम्हाला किती दिवस लागतील? 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस. परंतु हा प्रवास करत असताना आम्ही थकून जाऊ आणि मग आम्हाला तहान लागेल, आम्हाला भूक लागेल. आम्ही बिना अन्नाचं बिना पाण्याचं आम्ही त्या ठिकाणी प्रवास करू शकत नाही. परमेश्वराला माहिती आहे की बाबेलमध्ये जे गुलामगिरीमधील लोक आहे त्यांना 850 ते 900 किलोमीटर प्रवास करायचा आहे आणि म्हणून परमेश्वर म्हणत आहे मी तुमच्यासाठी अरण्यामध्ये रस्ता तयार करणार आहे. मी वृक्षभूमीमध्ये मरुभूमीमधून नद्या वाहवणार आहे, यासाठी की तुमची मी काळजी घेईल, यासाठी की तुमची काळजी घेतली जावी, तुम्हाला अन्न मिळावं, तुम्हाला पाणी मिळावं, तुमची काळजी घेतली जावी. किती सुंदर आशादायी देवाचं वचन या ठिकाणी सांगत आहे. यशया संदेश त्यांना सांगत आहे जर वर्तमान काळ तुम्ही देवाच्या हातामध्ये सोपवून दिलेला आहे, वर्तमान काळामध्ये तुम्ही देवाकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे, तर तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. त्या भविष्यामध्ये परमेश्वर अरण्यामध्ये रस्ता तयार करणार आहे, त्या भविष्यामध्ये परमेश्वर वृक्षभूमीमध्ये नद्या तयार करणार आहे आणि त्याद्वारे तो तुमची काळजी घेऊन तो तुम्हाला यरुशलेम मध्ये घेऊन जाणार आहे. प्रियांनो, आमचा जो परमेश्वर आहे तो जिवंत परमेश्वर आहे. आमचा जो परमेश्वर आहे तो सामर्थ्यशाली परमेश्वर आहे. आम्ही बघतो की त्याने भूतकाळामध्ये त्याने तांबडा समुद्र दुभागला, त्याने समुद्रामध्ये रस्ता तयार केला आणि त्याच्या लोकांना तो सुखरूपपणे बाहेर घेऊन गेला. त्याने यार्दन नदी दुभागली, यार्दन नदीमध्ये त्याने रस्ता तयार केला आणि आपल्या लोकांना तो कनान देशामध्ये घेऊन गेला. त्याने 40 वर्ष अरण्यामध्ये आपल्या लोकांना खायला अन्न दिलं, पाणी दिलं, त्यांची त्याने काळजी घेतली. तर परमेश्वर जिवंत परमेश्वर आहे. त्याने मेलेल्यांना जिवंत केलेलं आहे, त्याने आंधळ्यांना डोळे दिलेले आहे, त्याने आजारांना बरं केलेलं आहे. तो अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहे. लाजर मरण पावून
3 दिवस झालेले होते आणि 3ऱ्या दिवसानंतर प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी जाऊन लाजराला हाक मारत आहे आणि त्याला मेलेल्यातून जिवंत करत आहे. त्या परमेश्वराने त्याच्या सामर्थ्याने 6 दिवसामध्ये या सृष्टीची निर्मिती केलेली आहे. आणि तो देव म्हणत आहे, या बंदिवासातील यहुदी लोकांना मी अरण्यामध्ये तुमच्यासाठी रस्ता तयार करणार आहे. मी या वृक्षभूमीमध्ये तुमच्यासाठी नद्या वाहवणार आहे. आज ही देवाची आशादायी वचनं या 2026 वर्षामध्ये तुमच्यासाठी माझ्यासाठी आहे. जर आम्ही आमचा वर्तमान काळ देवाच्या सामर्थ्यशाली हातामध्ये देत आहे, या वर्तमान काळामध्ये आम्ही देवाला प्रथम स्थान देत आहे, देवाला प्रायोरिटी देत आहे, आम्ही त्याच्या सानिध्यात त्याच्या सहवासामध्ये आहे, तर देवाचं वचन तुम्हाला मला सांगत आहे की तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अद्भुत कार्य चमत्कार करणार आहे. तो आमच्या जीवनामध्ये, आमच्या जीवनातील अरण्यामध्ये रस्ता तयार करणार आहे. आमच्या करिअरसाठी रस्ता, आमच्या चांगल्या सुखी जीवनासाठी रस्ता, आनंदी जीवन जगण्यासाठी रस्ता, आमच्या वेगवेगळ्या संकल्पासाठी रस्ता तो तयार करणार आहे. आमच्या वृक्षभूमीमध्ये, आमच्या वाळवंटामध्ये तो नद्या वाहवणार आहे. आमचं जीवन तो आशीर्वादाने भरून टाकणार आहे. आमचं जीवन तो नवीन गोष्टीने भरून टाकणार आहे. आणि म्हणून तुम्ही कल्पना केलेली नसेल त्या अद्भुत गोष्टी या 2026 वर्षामध्ये परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये करणार आहे. हालेलुया, आमेन. किती लोक विश्वास ठेवतात? परमेश्वराचं वचन सांगत आहे की आमचं भविष्य उज्ज्वल भविष्य आहे. आमच्या जीवनामध्ये चमत्कार घडणार आहे. आमच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी घडणार आहे. आमच्या अरण्यामध्ये रस्ता तयार केला जाणार आहे. आमच्या मरुभूमीमधून नद्या वाहणार आहे. प्रियांनो, जर तुम्ही तुमचा वर्तमान काळ त्या देवाच्या हातामध्ये दिलेला आहे तर तुमचा भविष्य काळ हा उज्ज्वल आहे. तुमचा भविष्य काळ यशाचा आहे. तुमचा भविष्य काळ हा चांगला आहे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उंचाई गाठणार आहे. जीवनामध्ये तुमचं करिअर तुम्ही पूर्ण करणार आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला नोकरी मिळेल, तुम्हाला आशीर्वाद मिळेल, तुमच्या जीवनामध्ये सुख शांती या सर्व गोष्टी असणार आहे. आणि म्हणून गरज आहे आमचा वर्तमान काळ देवाच्या हातात देण्याची. एक शेवटलं उदाहरण सांगून मी संदेश समाप्त करतो. योसेफ जेव्हा लहान होता, लहानपणापासून त्याची भावंड त्याच्या विरोधामध्ये काम करायची. ते त्याच्या संगती नीट बोलत नव्हते, त्याच्या संगती ते वाईट रीतीने वागायचे, त्याला ते वाईट वागणूक द्यायचे. परंतु योसेफाने कधीच त्यांच्या भावंडाकडे लक्ष दिलं नाही. त्या भावंडाने योसेफाला पकडून त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न केला, त्याला एका खड्ड्यामध्ये टाकून दिलं, तरी योसेफ त्या ठिकाणी शांत बसून राहिला. इस्माइली लोक त्या ठिकाणाहून जात होते, त्यांनी योसेफाला उचललं आणि त्यांनी त्याला विकून दिलं. योसेफ मिस्र देशामध्ये गुलामगिरीमध्ये गेला, तरी त्याने मागील गोष्टींचा विचार केला नाही. पोटिफरच्या घरी तो चांगलं काम करत होता. चांगलं काम करत असताना त्याच्या पत्नीने त्याच्यावरती खोटा आरोप केला आणि त्याला तुरुंगात जावं लागलं. परंतु योसेफाच्या जीवनामधून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला आणि मला शिकायला मिळते की योसेफाने आपल्या जीवनामध्ये आपल्या भूतकाळाकडे कधीच लक्ष दिलं नाही. माझी भावंड मला काय म्हणत आहे, माझी भावंड मला काय करत आहे, माझ्या भावंडांनी मला खड्ड्यामध्ये टाकून दिलेलं आहे, माझ्या भावंडांनी मला विकून टाकलेलं आहे, मला विनाकारण कैदेमध्ये टाकण्यात आलेलं आहे, त्याने या गोष्टींचा विचार केला नाही. आपल्या वर्तमान काळामध्ये त्याने परमेश्वराला प्राधान्य दिलं, त्याने देवाला आपल्या जीवनामध्ये स्थान दिलं, त्याने देवाची प्रार्थना केली, तो देवाच्या सानिध्यात त्याच्या सहवासामध्ये राहिला. आणि शास्त्र सांगतं की देवाने त्याला गुलामगिरीमधून, त्या तुरुंगामधून बाहेर काढून त्या मिस्र देशाचा एक मोठा अधिकारी बनवलं. त्या राजाच्या हाताखालची पोस्ट देवाने योसेफाला दिली. काय हे घडलं? कारण योसेफाने आपला भूतकाळ तो विसरून गेला आणि आपला वर्तमान काळ त्याने देवाच्या हातामध्ये दिला आणि देवाने त्याचं भविष्य उज्ज्वल केलं. प्रियजनांनो, या 2026 वर्षामध्ये जर तुमची इच्छा असेल की हे वर्ष तुमच्यासाठी सुखाचं, आनंदाचं जावं, तुम्हाला शांती समाधान मिळावी, तुमचं करिअर घडावं, तुम्ही जीवनामध्ये उंचाईवर जावं, देवाने त्याचे आशीर्वादाचे स्रोत तुमच्या जीवनामध्ये मोकळे करावे, त्याने प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला बरकत द्यावी, ही तो तुमची इच्छा आहे, तर या 2026 वर्षामध्ये आपल्या भूतकाळात ठेवा. आपल्या वर्तमान काळाकडे आपलं लक्ष केंद्रित करा. आपला वर्तमान काळ त्या देवाच्या हातामध्ये सोपवून द्या आणि त्या भविष्य काळामध्ये देवाचे अद्भुत आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अनुभवा.
जर तुम्ही आजच्या वचनाप्रमाणे जीवन जगलात तर मी तुम्हाला गॅरंटी देतो, हे 2026 वर्ष तुमच्यासाठी आनंदाचं, हर्षाचं जाणार आहे. तुमच्या चेहऱ्यावरती आनंद असणार आहे, तुमच्या जीवनामध्ये शांती असणार आहे, तुमच्या जीवनामध्ये भरभराट येणार आहे, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे. या देवाच्या वचनाचा आपण स्वीकार करू आणि या देवाच्या वचनाप्रमाणे आपलं जीवन आपण जगू. परमेश्वर या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद देव. आमेन.